मित्रांचं मनापासून स्वागत. कालपासून आपण एक बातमी पाहतो आहोत की शिक्षण मंत्र्यांची मुलगी जी आहे ती नापास झालेली आहे आणि अनेक जणांनी ती कव्हर सुद्धा केली. अनेक जणांनी त्याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा आपापल्या न्यूज चॅनलवरती टाकलेले आहेत आणि अगदी अल्पावधीमध्ये ही बातमी खूपच जास्त प्रसिद्ध झाली. आम्ही सुद्धा मंत्री साहेबांना फोन केला होता, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी सांगितलं की उद्या 12 वाजता म्हणजे आज एक पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना त्यांची भूमिका जी काही आहे ती स्पष्ट करणार आहेत. काही क्षणांमध्येच साहेब इथे येतील आणि त्यानंतर त्यांची भूमिका जी काय आहे याबद्दलची ती ते स्पष्ट करतील. आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि एक हॅलो ओ अरे ओ हॅलो 2 मिनिट. नाही सर ऐका, हे तुमचं काय चाललंय काय तुमचं नेमकं? हा काय हे काय चालू काय आहे? नाही काय माहितीये का, साहेबांचा पी आहे, तुम्ही ऐकलं असेल बरोबर. काय होतं कुठल्याही कार्यक्रमाच्या आधी ते बाहेर असो किंवा घरामध्ये असो किंवा कुठेही असो, मला जाऊन जरा कार्यक्रमाच्या आधी हे सगळं चेकिंग करावं लागतं, कारण काही होऊ नये अघटित त्यासाठी आपल्याला. अच्छा म्हणजे तुम्ही साहेबांचे सिक्युरिटी प्रमुख आहात? तर तुम्ही साहेबांचा सिक्युरिटी प्रमुख म्हणा, पीए म्हणा, त्यांचा बॉडीगार्ड म्हणा, त्यांची सगळे कामं जे काय असतील ते मी करतो. अच्छा हो, ओके बरं. पण मला एक गोष्ट कळली नाही की अहो घरातल्या घरामध्ये फक्त हे करण्याची काय आवश्यकता होती? नाही, काय होतं ना, ते घरामध्ये असू दे किंवा बाहेर असू दे किंवा कोणत्याही ठिकाणी ते असू दे, ते मला जाऊन कार्यक्रमाच्या आधी 10 मिनिटं मला हे जाऊन करावं लागतं. त्यांच्या काळजीपोटी म्हणा, प्रेमापोटी म्हणा, किंवा त्यांचा पीए, बॉडीगार्ड, हे तुम्ही त्याला काही नाव द्या, तुम्ही सिक्युरिटी प्रमुख म्हणाला, सो ते माझं कामच आहे. जायचं कार्यक्रमाच्या आधी, साहेब यायच्या आधी ते जाऊन सगळं चेक करायचं. तुम्हाला खरं सांगायचं झालं तर माझ्या आधी जी आमची बेबी आहे, जी तुम्ही बघितली, अच्छा, ती माझ्या आधी येते, कारण की माझ्यापेक्षा काळजी, प्रेम साहेबांवर बेबीचा आहे. तो आमच्या फॅमिलीतला, साहेबांच्या फॅमिलीतला एक महत्वाचा घटक आहे. सो तो आमच्या आधी इथं येतो. सो अशा पद्धतीचं ते आम्हाला करावं. अच्छा, म्हणून तुम्ही इथे आलात आणि ही संपूर्ण सिक्युरिटी आधी चेक केली. करेक्ट. म्हणजे तुम्ही आलेले आहात म्हणजे साहेब काही क्षणांमध्ये इथे येतीलच. म्हणजे मला, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, आता तुम्ही त्यांचे प्रमुख आहात, आम्हा सगळ्यांना खूप उत्सुकता आहे, तर जर तुम्ही सांगाल का की काय नेमकं झालंय? हो, काय हे प्रकरण आहे? कालपासून आपल्याकडे सगळ्यांनाच माहिती आहे की शिक्षण मंत्र्यांचीच मुलगी नापास झाली. हो, मी स्वतः कालपासून हे बघतोय, जे काही चाललंय, ते जे काही बातमी पसरली आहे, जे काही लोन पसरलंय महाराष्ट्रभर, मला काय वाटतं याच्याबद्दल तुमची भूमिका तुम्ही साहेब आपल्या सगळ्यांचेच सन्माननीय, आदरणीय असे शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर, सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही सगळेच जण याच्याकरता जमलेलो आहोत की कालपासून हे जे लोन पेटलेलं आहे, सगळीकडे बातम्या पसरलेल्या आहे की शिक्षण मंत्र्यांचीच मुलगी नापास झालेली आहे. काय सांगाल सर याच्याबद्दल? शिक्षण मंत्र्याची मुलगी जर नापास होत असेल तर म्हणजे काय होणार बाकी विद्यार्थ्यांचं? सर्वप्रथम तुम्हा सगळ्या पत्रकारांचे मी आभार मानतो. एवढ्या शॉर्ट नोटीसवरती तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढलात. मुद्दा असा आहे की जो प्रश्न तुम्ही विचारला, तर काल परवापासून जो काही गदारोळ उठलाय, शिक्षण मंत्र्याची मुलगी नापास, शिक्षण मंत्र्याच्या घरातच अभ्यासाचा अभाव, दिव्याखाली अंधार वगैरे हो, तर मला असं वाटलं की ह्या विषयावरती समोर येऊन बोलणं फार गरजेचं आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून, एक राजकारणी म्हणून, राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून याविषयी भाष्य करणं मला फार गरजेचं वाटलं, म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण घेत आहोत. तर मुद्दा असा
जी काही बातमी 2 दिवस पसरलेली आहे ती बातमी अतिशय चुकीची आहे. सत्य काय आहे ते मला असं वाटतं सगळ्या समोर सांग. हो. जी काही बातमी पसरली आहे किंवा जे काही लोन पसरलंय ती चुकीची बातमी आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो. श्रावणी मॅडमांना 35% पडलेत, त्या नापास झालेल्या नाही. सो जे कोणी पसरवलंय ते सांगतीलच साहेब, पण त्या नापास झालेल्या नाही आहेत. त्यांना 35% पडलेत. 35%? म्हणजे शिक्षण मंत्र्यांची मुलगी आणि तिला 35% मार्क मिळत आहेत. नाही दादा, मी थांबवतो. काय आहे, तो आम्ही पेपर रिचेकिंगला टाकलाय. अच्छा. त्यामुळं मला असं वाटतंय जे काही अजून यायचं आहे रिझल्ट, खरा रिझल्ट आपल्याला कळेल, पण त्याआधीच जे काही चालू आहे ते मला वाटतंय साहेब सांगतीलच, पण तसं काही नाहीये. नापास होणं 35% आहेत, प्लस आम्ही रिचेकिंगला सुद्धा टाकलंय. सो ती बातमी आपल्याला कळून येईल, जे काही खरी आहे ते सगळं सगळ्यांसमोर येईल. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे आणि रिचेकिंग मधनं यातलं जे सत्य आहे ते निश्चितपणाने यावं. आणि मला असं वाटतं की मार्क किती मिळत आहेत हे महत्वाचं नाहीये, तर त्यासाठी आपण त्या परीक्षेकरता किती प्रामाणिकपणानं मेहनत करतो आहोत आणि किती प्रामाणिकपणानं आपण त्या परीक्षेला सामोरं जातो आहोत. मला असं वाटतं हे महत्वाचं, ही मेहनत महत्वाची, हा प्रामाणिकपणा. त्याच्या मागचं श्रावणी मॅडमांचं कष्ट, तो प्रामाणिकपणा, बरोबर, हे महत्वाचं आहे. ते डावलून जर आपण या गोष्टी अशा त्या पण चुकीच्या बातमी जर पसरवत असू तर ते मला वाटतं बरोबर नाही. त्याच्या मागचं प्रामाणिकपणा बघितला गेला पाहिजे. मला वाटतं मंत्री साहेबांनी सुद्धा अशा पद्धतीनं काहीतरी विचार करायला हवा की याच्या पुढेही मार्कांमध्ये विद्यार्थ्यांना न पाहता येता त्यांची मेहनत किती आहे, त्यांच्यात मुळात स्किल किती आहेत, याबद्दल काहीतरी आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये काहीतरी बदल व्हावा पाहिजे असं आम्हाला म्हणजे एक नागरिक म्हणून वाटतं. मुळात काय, शिक्षण असो काही असो, मेहनत ही फार महत्वाची असते. बरं. मेहनत घेतली गेली पाहिजे. आम्ही राजकारणात प्रवेश केला हा मुळात जनतेच्या सेवेसाठीच केलेला आहे. आम्ही चांगलं काम केलं, वाईट काम केलं, टीका आमच्यावरती होतेच. मुद्दा तो नाहीये. तर मुद्दा असा आहे की जे तुम्ही म्हणालात की धोरणांमध्ये बदल करण्याची गरज आहे का. बरं. तर ह्याविषयी एक अगदीच थोडक्यात सांगतो. आत्ताच एक वरती मीटिंग चालू होती. त्या मीटिंग बंद सप्ताह आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये आलेलो आहोत. राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी, जनतेसाठी एक खूप छान अशी योजना आम्ही आणतो आहोत. ती योजना येत्या 26 तारखेला सगळ्यांसमोर येईल. अतिशय महत्वाची, आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही योजना काय असणार आहे हे येत्या 19 तारखेपासून टप्प्याटप्प्याने तुमच्या समोर येतच राहील. त्या योजनेची घोषणा जी आहे ती आम्ही येत्या 26 तारखेला करणार आहोत. पण नक्कीच त्या योजनेचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना खूप त्याचा लाभ होणार आहे, फायदा होणार आहे. सर, लोकेश सर, 9 वर्षानंतर पुन्हा एकदा झी मराठीवरती कमबॅक हा अतिशय कुणीही विचारणार नाही असा प्रश्न मी पहिल्यांदा तुम्हाला विचारतोय. तर कसं वाटतंय? 9 वर्षानंतर छोट्या पडद्यावरती पुनरागमन होतंय आणि तेही झी वाहिनीवरती. खरं तर खूप बरं वाटतंय, कारण माझ्या आयुष्यात किंवा माझ्या या करिअरच्या काय म्हणू आपण संपूर्ण टप्प्यामध्ये, यशामध्ये झी मराठीचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. कारण झी मराठीवरील अनेक नावाजलेल्या मालिका ज्यांनी 800, 900, 1000 एपिसोडचे टप्पे पार केलेत, त्या सगळ्याचा मी एक खूप महत्वपूर्ण भाग राहिलेलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 9 वर्षानंतर जर का पुन्हा एकदा टेलिव्हिजन करायचं होतं, छोट्या पडद्यावरती पुनरागमन करायचं होतं, तर अशी वाहिनी, अशी मालिका, असं कॅरेक्टर करायला मिळालं, समोर आलं, आणि मला असं वाटतं की होकार देणं भाग पडलं की येस, हीच ती मालिका किंवा हे ते कॅरेक्टर. किती सर मस्त. आणि मी खरं सांगू का, तुम्ही ते जे सगळं कॅरेक्टर कॅरी केलं होतं, ते सातत्याने असं बोलणं आणि तो चष्मा लावणं वगैरे, त्यात तुम्ही दिसायला एवढे खऱ्या अर्थानं राजबिंडे आहात, बरोबर की नाही? ज्याला राजकारणातलं नॉलेज नसेल तो शिक्षण मंत्री नाही, मुख्यमंत्री समजून तुमचा सत्कार करेल. तर मला असं वाटतं की हे तुम्ही कसं काय कॅरी केलं, म्हणजे हे कशा पद्धतीने याचा अभ्यास केलात या पात्राचा? ह्याच्यावरनं कळलं असेलच. निर्माते, दिग्दर्शक, वाहिनीचे आमच्या सगळी मंडळी यांच्याशी डिस्कशन करून कॅरेक्टर विषयीचा अभ्यास, आणि मग थोडासा मी जसं म्हणालो तसं की इतक्या वर्ष काम करत असल्यामुळे आलेला एक अनुभव, त्यातनं हे पात्र साकारत नेलं. थोडंसं अवघड आहे, कारण काय म्हणू आपण त्याला की शिक्षण मंत्री आहे, खूप क्लीन इमेज असलेला माणूस आहे, आणि एकीकडे घरामध्ये आपण आता बघितलं मुलीबरोबर त्याचं काय नातं आहे. सो खूप तो एक मधला हे होता,
काय म्हणू आपण त्याला धागा होता की तो पकडणं गरजेचं होतं. ते कुठेही बाप म्हणून त्याचा तिरस्कार पण वाटला कामा नये त्या कॅरेक्टरचा, आणि किंवा तो राजकारणी म्हणून त्याचा तिरस्कार पण वाटला कामा नये. सो ते साधणं फार अवघड होतं. पण मला असं वाटतं की ह्या डिस्कशन्समुळे जसं जसं आम्ही सीन्स करत गेलो त्यातनं हळूहळू या गोष्टी सापडत गेल्या. वा. आणि बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं की चष्मा काढणं वगैरे हे असंच आहे. तुम्ही 12 वर्षानंतर येत आहे. काय सांगाल, मला सासू हवी या मालिकेनंतर तुम्ही पुनरागमन करता आहात झी मध्ये, तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. झी मराठीवर मी एका तपानंतर येते. 12 वर्ष वाट पाहायला लागली मला, आणि 12 वर्षानंतर झी मराठीने मला इतक्या प्रेमाने अशी भूमिका देऊ केली की त्याला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. माझी घर वापसी झाली असं सगळेजण म्हणतात झी मराठीवर. मधल्या काळामध्ये हिंदी मराठी हा झोपाळा झुलत होते, पण झी मराठीवरती माझी मालिका नाही आली एवढ्या काळामध्ये. तर ह्या निमित्ताने आता इतक्या दणक्यात परत सुरुवात होतीये, तर झीचे प्रेक्षक सुद्धा मला वाटतं त्यांना एक वेगळं रूप माझं पाहायला मिळेल. हो, आम्ही पाहिलंच तुम्ही किती प्रेमानं बोलताय आणि नंतर काय काय करताय ते तिकडे. पण असतंच असं प्रत्येक घरामध्ये. मला असं वाटतं राजकारण म्हटलं की या सगळ्या गोष्टी येतातच त्याच्यामध्ये. पण तुम्ही क्लीन राजकारण, छान राजकारण काय असतं हे सुद्धा आम्हाला या मालिकेच्या माध्यमातून दाखवून द्याल. सोडायचंच नाही असं हे जे तू ठरवलेलं आहेस की आता एक मालिका झाली, पुन्हा एकदा तू झी वरतीच येते आहेस, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? तर सर 9 वर्षांनी येत आहेत, ते 12 वर्षांनी. तू 9 दिवसांनी 6 महिन्यांनी. तर मला वाटतं की झीचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि ते तसंच राहावं. आणि झी मला विचारत नाही, मला हक्काने सांगतं की तू यायचेस. ह्यातच मी खूपच खुश आहे आणि मी भाग्यशाली समजते की झी माझ्यावरती एवढा हक्क गाजवतं. आणि मला अजून छान म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणजे हे जे मोठे दिग्गज कलाकार आहेत ज्यांना लहानपणी मी झी मराठी बघता बघता मोठी झाली आहे, त्यांच्याबरोबर आता मला खुद्द काम करता येते आणि काम करायला संधी झी मराठी देते. तर ह्याच्यासाठी मी आय एम मोर दॅन ब्लेस्ड. आय फील अमेझिंग. पण तू एकटी नाही आहेस, तुम्ही गँग बनवून आलात. त्याचं काय त्या मालिकेतनं? हो, म्हणजे हे एक सरप्राईजच होतं माझ्यासाठी सुद्धा. कारण जेव्हा कास्टिंग होत होतं तेव्हा माझ्या मैत्रिणी जसं वल्लरी आणि भूमिजा त्या दोघीही मला सांग तू ये ना, तू पण ये. तर नेमकं त्यावेळेला मी बाहेर होते आणि पण ते योगायोगाने जुळून आलंच आणि आम्ही तिघी परत एकत्र आल्या. सो आय एम व्हेरी मच हॅपी की मजाच येईल आता पुन्हा येईल. झीने फर्स्ट सिरियल करतोय, मला तुम्ही घरातला करून घेतलाय खरं सांगायचं झालं तर. आणि माझ्यासाठी झी मराठीवर येणं खूप चांगलं आहे, कारण की कोल्हापूर साईडला मी तेच मागच्या वेळी पण मी आठवण सांगितलेली की माझे काका आत्या वगैरे कोल्हापूरला छोट्या छोट्या खेड्यांमध्ये राहतात. त्यांचं नेहमी असायचं, अरे सुम्या कवा येणार रे तू टीव्हीवर, कवा दररोज बघायचं तुला आम्ही. कारण थिएटरपेक्षा आपलं ते टीव्हीवर दररोजचं बघणं आणि आत्यासारख्या काकांसारख्या लोकांना ते खूप जवळच असतं. मला खूप ब्लेस्ड वाटतंय. आई अंबाबाई समोर आहेच, तिचं दररोज मला ब्लेसिंग मिळते. वा वा वा. बरं, या सगळ्यांबरोबर काम करताना तुला किती कम्फर्ट वाटतंय का काय? मी टेन्शन येतं इथून थोडंफार स्टार्टिंगला, जसं मी म्हणलं की मी सिनेमे करून आलेलो, झीचा सिरियलचा फॉर्मॅट थोडासा मला वेगळा वाटतो. त्यामुळे माझ्यासाठी थोडंसं ते स्टार्टिंगला तो नर्वसनेस, थोडासा एक ते अँक्शियस आपण होतो. पण इव्हेंच्युअली मी त्यांच्या समोरच सांगतोय, असं म्हणत नाही की मी ते समोर पण बोलतोय. सगळी माणसं खरंच चांगले आहेत, मनानं लय भारी आहेत. आम्ही सेटवर सुद्धा जे काही त्यांच्याकडनं आम्हाला ऍडवाइस आहे ते मला इंडिव्हिज्युअली किंवा बाकी सगळ्यांना, आणि ते एक मजा मस्करी असतेच. असं त्यांबरोबर पण लोकेशांबरोबर पण करताना थोडंसं असायचं, पण लोक स्वतःच एक काय म्हणू शकतो, त्यांच्याकडे एक चांगला ह्युमर आहे, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होऊन जाता. आणि असं मी मॅडम बरोबर पण मज्जा आहे, म्हणजे त्या नेहमी गाईड करत असतात. आणि बाकी सगळे जर आहोतच आम्ही सगळेच. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर ना, प्रत्येक म्हणजे ते असं कुठं बसत नाही, बसताना आम्ही एकत्रच बसतोय. आणि ते कॉन्व्हर्सेशन असू दे किंवा रिडिंगच्या वेळेला तर असतोच, पण त्याच्या बिहाइंड द सीन सुद्धा आम्ही सगळे एकत्रच असतो, टाइमपास चालू असतो, एकमेकांची खेचाखेची चालू असते. कम्फर्ट झालाय.